नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना केवळ ₹1 आपल्या पिकाचा विमा हा काढता येणार आहे. त्यासाठी 16 जूनपासून पीक विम्याचे जे काही पोर्टल आहे CSCचे ते चालू करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर आपल्याला येथे 15 जुलैपर्यंत हे अर्ज सादर करता येणार आहे. तर मित्रांनो, येथे अर्ज करता वेळेस बऱ्याच केंद्र चालकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की पीक विमा अर्ज भरतावेळेस आपण 7/12/8 यामध्ये अपलोड करण्याची आवश्यकता आहे की नाही? तसेच करायचा असेल तर कोणता करायचा? तलाठ्याचा करायचा का डिजिटल करायचा का महाबुलेकचा करायचा? तर याविषयी CSC केंद्र चालकाच्या मनात एक संभ्रम आहे. तर मित्रांनो, याच विषयावर मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस पूर्ण अर्ज हा भरतो आणि नंबर 4च्या स्टेपला येतो इथे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्समध्ये, तर इथे आपण पाहू शकतात की इथे पासबुकच्या समोर लाल स्टार मार्क देण्यात आलेले आहे. म्हणजेच आपल्याला इथे बँकेचे पासबुक हे अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण इथे पुढे पाहू शकतात की अपलोड युअर लँड रेकॉर्ड यापुढे रेड स्टार मार्क दिलेला नाही. तसेच इथे सोविंग सर्टिफिकेट, ज्याला की आपण पीक पेरा किंवा स्वयंघोषित प्रमाणपत्र म्हणतो, या समोर पण आपल्याला इथे स्टार मार्क हे देण्यात आलेले नाही. त्यानंतर खाली इथे टेनंट सर्टिफिकेट, म्हणजे ज्यांची भाडे तत्वावर जमीन असेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. तर येथेही आपल्याला स्टार मार्क हा देण्यात आलेला नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला इथे जेथे स्टार मार्क आहे तेच डॉक्युमेंट येथे अपलोड करणे गरजेचे आहे. जसे की इथे पासबुकमध्ये स्टार मार्क आहे, तर आपल्याला बँकेचे पासबुक हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर इथे लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12/8 आपल्याला अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तसेच इथे सोविंग सर्टिफिकेट म्हणजेच पीक पेरा पण आपल्याला इथे अपलोड करायची आवश्यकता नाही. परंतु इथे टेनंट सर्टिफिकेटमध्ये रेड स्टार मार्क नाही आहे मित्रांनो. परंतु आपल्याला इथे जर भाडे तत्वावर जमीन असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल तर आपल्याला येथे हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे मित्रांनो. तर बऱ्याच केंद्र चालकांना वाटत असेल की 7/12 किंवा 8 अपलोड नाही केला तर आपला फॉर्म रिव्हर्टमध्ये येईल का? तर मुळीच येणार नाही मित्रांनो, कारण की याचे जे काही सर्व्हर आहे हे महाबुलेकला कनेक्ट केलेले आहे. कारण की येथे आपण ज्यावेळेस आपला सर्वे नंबर आणि खाता नंबर टाकून व्हेरीफाय करतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याची डिटेल ही येऊन जाते. जर त्या शेतकऱ्याची जमीन ही 1 एकर असेल तर त्या जमिनी व्यतिरिक्त आपण जर परत त्या शेतकऱ्याचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तो परत भरला जात नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला इथे 7/12/8 अपलोड करण्याची आवश्यकता नाहीये. जर आपली इच्छा असेलच तर आपण बिनधास्त करून घ्या. आणि त्यासाठी आपण मित्रांनो जाऊया शासन निर्णयाकडे. तर GR मध्ये काय सांगितलेलं आहे आपण पाहू शकतात की येथे हा 26 जूनचा हा GR आहे. तर येथे मित्रांनो इथे GR मध्ये आपण पाहू शकतात की अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्ड, परत 7/12 उतारा, भाडे पट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांच्या करारनामा, सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय पीक विमा पोर्टलला महाबुलेक संकेतस्थळाचे एकत्रीकरण कार्यान्वित झाल्यावर विमा पोर्टलवर संबंधित शेतकऱ्याच्या जमीन धारणेची पडताळणी होणार असल्याने पुन्हा अर्जासोबत 7/12 उतारा अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर आपण येथे GR मध्ये पण पाहू शकतात. तर मित्रांनो, शेवटी आपली मर्जी. आपल्याला जर 7/12/8 अपलोड करायचा असेल तर करून घ्या. पीक पेरा किंवा स्वयं घोषणापत्र अपलोड करायचे असेल तर करून घ्या.